प्रशांत जाहीर सभेमध्ये आपलं मन की बात हे एक सेगमेंट आहे आणि ते अगदी विनोदी अंगानं जातं. तर यामध्ये पुणेकर शांत आणि संयमी आहे हे आम्हाला माहितीच आहे, पण त्याचबरोबर ते तितकेच विनोदी आणि तिरकस सुद्धा असतात. पुणेरी पाट्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे काही पुणेरी पाट्या त्यावरचे जे शब्द आहेत ते पूर्ण पुणेरी पाट्यावर जे वाक्य लिहिलेले असतं ते मी तुम्हाला वाचून दाखवेन आणि ते ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कुठली राजकीय घटना, राजकीय व्यक्ती येते ते तुम्ही आम्हाला सांगायचे, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, सुरू करूया जी. तर पहिली पुणेरी पाटी आहे, जेवढं मावेल तेवढंच ताटात घ्यावं. जनता जनार्दन असेल किंवा मतदार असेल ते खूप विचारपूर्वक आपल्याला मतदान करतात किंवा मतदानापासून नाकारतात. त्याच्यामुळे आपण जे सार्वजनिक किंवा राजकीय जीवनामध्ये वावरतो त्याप्रमाणेच आपल्याला मिळत असतं. त्याच्यामुळे जेवढं मावेल तेवढंच घ्यावं. पाऊस कसा मोजतात? नागपूरमध्ये 160 मिलीमीटर, मुंबईमध्ये 250 मिलीमीटर, मात्र पुण्यामध्ये भिडे पूल पाण्याखाली गेला की पाऊस जास्त झाला असं समजलं जातं. असं की पुण्याने एकेकाळी बॅरिस्टर गाडगिळांचं नेतृत्व पाहिलं, सुरेशजी कलमडींचं पाहिलं, श्री अजितदादांचं पाहिलं. अलीकडच्या काळात ते देवेंद्र फडणवीसांचं नाही का या ठिकाणी नेतृत्व ते पाहतायत मागची 12-13 वर्ष. आणि मला असं वाटतं की भिडेपूल आता पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे पुणेकरांनी आता या ठिकाणी कशामुळे नका तो पाण्यात गेलाय याची गंभीर नोंद नक्की घेतलेली आहे. प्रत्येक विषयात तुम्हाला स्वतःचं मत नसेल तर या शहरात प्रवेश नाही. खुद्द देवेंद्रजी फडणवीस आहेत की त्यांचं स्वतःचं असं मत काही नसतं. त्यांच्या पडद्यामागच्या ज्या विचारधारेच्या नाही का ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत किंवा एकूणच अलीकडच्या काळामध्ये प्राइस टॅग लागलेला जो प्रत्येक व्यक्ती त्यांच्या बरोबर येतोय त्याचं मत विचारात घेऊनच ते पुढे जातात. आणि त्याच्यामुळं देवेंद्रजी फडणवीस यांचं पुणे शहरामध्ये संदर्भात काही स्वतःचं मत राहिले नाही असा माझा थेट दावा आहे. एकदा घरी या याचा अर्थ एकदाच घरी या. पुन्हा एकदा त्याच व्यक्तीवर येतो, ते म्हणजे मी पुणे शहरातले, पुणे जिल्ह्यातले किंवा पिंपरी चिंचवडमध्ये जे पक्षप्रवेश पाहिले की एखाद्या व्यक्तीकडे खूप सारं पोटेन्शियल असताना सुद्धा त्याला तो जर एका वेगळ्या पक्षात असता तो नेता तर तो कदाचित राज्याचा नेता होऊ शकला असता. अशा प्रकारचे पुण्यातले खूप सारे नेते जे श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विश्वासावर त्या पार्टीत गेले आणि एक वेळेस त्यांचा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता बरा, त्याच्यापेक्षा वाईट अवस्था तिथल्या माजी नगरसेवकांची किंवा माजी आमदारांची झाली. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे एकदाच घरी आहे हे भाजपचंच घर आहे. गर्दीच्या वेळी कृपया निर्णय लवकर घ्या. आज जे काही सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या बसेस ह्या सगळ्या फुल झालेल्या आहेत, त्यांच्या रेल्वे ह्या सगळ्या फुल झालेल्या आहेत. आणि खास करून महाराष्ट्रात महायुती असेल किंवा देशामध्ये NDA असेल, ह्या बसेस कधी ना कधी कड्यावरून कोसळणार आहेत किंवा नका त्या ठिकाणी खूप जास्तच्या गर्दीमुळे तिथं मारामारी नक्की होणार आहे. त्यामुळे कृपया करून भाजपच्या NDAच्या आणि महायुतीच्या गर्दीच्या बसमधून उतरा आणि लवकर निर्णय घ्या, हाच माझा सल्ला राहील. 33 कोटी देवांना एक विनंती आहे की प्रत्येकाने मला 1 रुपया द्या. ही विनंती मी नक्की करू शकतो कारण की मी याच्यात खूप सफर झालेलो आहे. आणि मला असं वाटतं की ते 33 कोटी देव म्हणण्यापेक्षा ते माझे पुणेकर म्हणजे मला पुणेकर देवा समान आहेत. माझे पुणेकर मतदार नागरिक बंधू भगिनी हे माझ्यासाठी देवासारखे आहेत. त्यांनी पैसे देऊ नयेत पण त्यांनी मतरूपी आशीर्वाद नक्की द्यावा. सख्खा भाऊ पक्का, ना वचन ना शब्द, फक्त कागदोपत्री. सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की राजकीय जीवनामध्ये कामकाज करत असताना आपली एकूणच नाही का विचारशक्ती, आपलं एकूणच नाही का मनोधैर्य खचून जाणार नाही याच्यासाठी काही गोष्टी ह्या खूप चांगल्या पद्धतीने पक्क्या करून ठेवा. कारण की राजकारणामध्ये दिलेले सगळे शब्द हे पुरे होतात असं नाही. काहींना ते पुरे न झाल्यामुळे आत्महत्येला सामोरं जावं लागतं, तर काही लोकांना अचानक हार्ट अटॅक होऊन ते बाहेर पडतात. त्याच्यामुळं सध्याचा जो काय नाही का सत्ताधारी नाही का राजकीय जे पक्ष आहेत ते राज्यातले असतील किंवा देशातले असतील ते ना सख्खा भाऊ आहेत, ना ते पक्का वचनाचे आहेत, ना ते नका शब्दाचे आहेत. उधारी एक जादू आहे, आम्ही देणार आणि तुम्ही गायब होणार, म्हणून उधारी बंद आहे. याच्यामध्ये सत्ताधारी भाजप आणि माननीय देवेंद्र फडणवीसांची एक जादू आम्ही पाहिली पुण्याला, की पुण्याला त्यांनी अशी स्वप्न दाखवली की पुणे हे साधारणतः 2020 सालापर्यंतच हे न्यूयॉर्क किंवा शांघाय होणार होतं. पण ती उधारी ती जादू आहे, तो उधारीचा शब्द होता. ती जादू त्यांनी दिली, त्या जादूवर त्यांनी आमदार खासदार आणि नगरसेवक निवडून दिले, नंतर ते गायब झाले. आता मात्र पुणेकरांनी ठरवलंय की भाजपची ही उधारी बंद करायची आहे. दवाखान्यात डॉक्टर येईपर्यंत थांबा, फार घाई असेल तर सरळ वर गेलात तरी चालेल, कारण डॉक्टर वर राहतात. पुणेकरांनी जो डॉक्टर आपल्याला सातत्याने मी ऑन दी वे आहे किंवा मी तुमच्यावर व्हिडिओ कॉलवर सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करायला किंवा तुम्हाला तुमचा नका आजार
तपासण्याकरता अवेलेबल नाही, वाट बघा, तो मी असतं तुम्ही जीव सोडू नका, असं जे सांगतात त्या डॉक्टरपासून सावधान होऊन त्यांनी काँग्रेस पक्षासारखा, भले नका या ठिकाणी थोडा जुना डॉक्टर आहे पण ते हाडवैद्य आहे, किंवा या ठिकाणी नका नैसर्गिक म्हणजे कुठेतरी नका या ठिकाणी तळमजल्यावर राहणारा डॉक्टर आहे, त्याची चॉईस करा असा सल्ला मी नक्की देईल. चमचा ज्या भांड्यात असतो त्यालाच तो रिकामा करतो, त्यामुळे चमच्यांपासून सावधान. बऱ्याच राजकीय पक्षांमध्ये असे चमचे असतात ज्या चमच्यांना कुठलाच आधार नसतो, ते रिकामेच असतात, त्यांच्या मागे फॉलोअर्स नसतात, त्यांच्या मागे या ठिकाणी कुठेही जनमत नसतं, पण त्या चमच्यांमुळं या ठिकाणी भरलेल्या भांड्याचं वाटोळं होऊ शकतं. भावना ही जगातली सर्वात खतरनाक नदी आहे, यात सगळे वाहून जातात. पुण्यातला, महाराष्ट्रातला आणि भारतातला नागरिक हा कायम सेंटिमेंट बघून भावनात्मकच विचार करतो, त्याच्या भावनांशी कोणी खेळू नये, आणि म्हणूनच भावना ही जगातली सर्वात मोठी खतरनाक नदी आहे. आणि त्या नदीमध्ये प्रशांत जगताप वाहून नाही गेला तर त्या ठिकाणी ठामपणे उभं राहून त्या नदीतून नका या ठिकाणी मार्ग काढत आता एका किनाऱ्यावर येऊन पोचलेला आहे, आणि तो किनारा काँग्रेस पक्ष आहे. जीवनात रस नाही, प्रेमात यश नाही, जायचं होतं अमेरिकेला पण स्वारगेट वरून बस नाही. जायचं होतं देवाच्या आळंदीला, आलो चोराच्या आळंदीला, अशाचा प्रकार झाला. त्याच्यामुळे हे नक्की आहे की जीवनात रस नाही, प्रेमात यश नाही, जायचं निश्चित होतं अमेरिकेला पण आलो नका, म्हणजे स्वारगेटला आलोय पण स्वारगेटमध्ये बस मिळाली नाही, आणि जी काय बस मिळाली ती बस काँग्रेसनी देऊ केली, त्याच्यामुळे काँग्रेसचे मनापासून आभार. पार्किंगची जागा आणि पोरगी, जो पहिल्यांदा पाहतो तोच पटकावतो. आता असा प्रश्न उपस्थित करून माझ्या कुटुंबामध्ये मला नाराजी निर्माण करायची नाहीये, पण एक नक्की आहे की राजकीय जीवनामध्ये क्षणभर किंवा तात्पुरते नाही का काही पदासाठी काही लोक लगेच त्या जागा पटकवायचा प्रयत्न करतात, पण मला असं वाटतं की तो आयुष्यातला सगळ्यात मोठा धोका आहे. तर सर, आज या जाहीर सभेच्या मन की बात या सेगमेंटमध्ये तुम्ही दिलखुलास उत्तरं दिली, काही खुबीने तुम्ही प्रश्न टाळले आणि त्याला बगल दिले आणि वेगळं उत्तर दिलं, पण तरी सुद्धा आम्हाला खूप मजा आली तुमची उत्तर ऐकायला. कार्यक्रमाची सूत्र मी अनुपमा यांच्याकडे सोपवते. प्रशांत जगतापजी, झी 24 तासच्या आमच्या जाहीर सभेच्या मंचावर आज पुण्याहून खास पाहुणे तुम्ही आलात, आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या चर्चेबद्दल. आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सविस्तर दिलीत, मन की बात सगळे प्रश्न अटेम्प्ट केलेत, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.